नमस्कार. आज मी बनवणार आहे छोटे छोटे समोसा. तर मुलांना बटाट्याची चटणी कधी आवडत नाही, कुणाला आवडतं, तर म्हटलं चला काहीतरी नवीन बनवूया. तर मस्त मी छोटे छोटेसे न्यू स्टाईल समोसे बनवायला घेतले. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी 1 वाटी मैदा घेतला आहे. हा छान चाळून घेतला आहे मी. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी नमक घातलं आहे. तसंच मी त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि हे छान व्यवस्थित हाताने बाइंडिंग येईपर्यंत मस्त व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. बघा, छान असं त्याचा गोळा तयार झाल्यासारखा झाला आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आता हे सगळं छान भिजवून घ्यायचं. आणि 10 मिनिटे मी झाकून ठेवलं आहे एका कपड्याखाली. तसंच आता मी हे पीठ व्यवस्थित परत मळून घेतलं आहे. आणि रिषभ पण मला मध्ये मध्ये करतो आहे, थोडा मदत करतो आहे. आणि तसंच आता त्याची छान चपाती लाटून घेतली. आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ मी भिजवून घेतलं आहे, ते त्याच्यावर छान लावून घेतलं आहे. आणि तसंच त्यावरून थोडंसं सुकं पण मी कॉर्नफ्लॉवर घातलं आहे. आणि 2 साईडने अशी पलटी मारून घ्यायची. आणि नंतर पलटी मारल्यावर छान त्याचा असा गोळा करायचा. आणि परत हे आपल्याला छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त जाड पण नाही घ्यायची, थोडीशी पातळ ठेवायची. आणि मस्त बघा, मी अशी छान चपाती लाटून घेतली. आता त्याचे कडा मी काढून घेणार आहे. आणि त्यांचे छान असे चौकोनी मी पहिले काप करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि बटाट्याची चटणी मी आता त्याच्यामध्ये भरवून छान नवीन अशी आकार देऊन मस्तपैकी समोसा तयार करायला घेतला आहे. तुम्ही बघू शकता, छान असे समोसा तयार झाला आहे. असेच मी आता बाकीचे सगळे समोसे करून घेणार आहे तयार. सगळे माझे बनवून झाले छान. आणि कडेने जे आपण काढलेल्या पट्ट्या आहेत त्या वाया नाही घालवायच्या. त्या पण मी छान बटाट्याचं ते स्टफिंग भरून गोल गोल करून त्याचं पण छान असा रोल बनवून घेतला आहे. तो पण मी आता याच्यासोबतच तळून घेणार आहे. आणि मस्त छान असा लालसर रंग येईपर्यंत हे व्यवस्थित तळून घ्यायचे. रिषभने तर खूप आवडीने खाल्ले, खरंच त्याला खूप आवडले. तुम्ही बघू शकता, मस्त झाले तसे. बनवल्या लगेच मी त्याला खायला दिले. त्याला खरंच खूप आवडले. तुम्ही पण घरी नक्की बनवा. अशाच छान छान रेसिपी बघत राहा. पुन्हा भेटूया. बाय.